आषाढी वारी 2026 साठी राज्य शासनाने व्यापक तयारी केली असून लाखो वारकऱ्यांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी सर्व विभागांच्या समन्वयातून नियोजन करण्यात येत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान भवनात झालेल्या आढावा बैठकीत सांगितले की यंदाची वारी अधिक सुरक्षित, स्वच्छ आणि सुकर करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे। विशेष म्हणजे आषाढी वारीचा सोहळा डिस्कव्हरी आणि जिओग्राफी वाहिन्यांद्वारे जगभरात पोहोचणार आहे। पालखी मार्गावरील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरुस्ती व मजबूतीकरण करण्यात आले असून वारकऱ्यांच्या मुक्कामासाठी जर्मन हँगरची व्यवस्था करण्यात आली आहे। संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांसह विविध पालख्यांच्या मुक्कामस्थळी सुरक्षित निवासाची सुविधा उपलब्ध असेल। डीजे मुक्त वारी, स्वच्छता, आरोग्य सेवा, पाणी पुरवठा आणि सुरक्षा व्यवस्थेवर विशेष भर देण्यात आला आहे। महिलांच्या सुरक्षिततेसाठी ही विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत। उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी सर्व मागण्या पूर्ण करण्यात आल्याचे सांगितले, तर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पालखी मार्गावर सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्याची माहिती दिली। लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धा, भक्ती आणि परंपरेचा हा सोहळा यंदा अधिक सुरक्षित, सुकर आणि संस्मरणीय ठरणार असल्याचा विश्वासही शासनाने व्यक्त केला आहे।